नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? भारतीय संघाने पाकिस्तानचा भला मोठा पराभव केलेला आहे आणि त्यामुळे भारतीय संघाच्या पाठीराख्यांमध्ये एकदम समाधानाचं आनंदाचं वातावरण आहे. कौतुकाचे पाठ भारतीय संघाविरुद्ध काढले जातात. काही तर असं म्हणतात, अरे ही काय मॅच झाली का, याला काय अर्थ आहे, एवढी सोपी मॅच, पाकिस्तान विरुद्धची मॅचच वाटली नाही, असं काही जणांचं म्हणणं होतं. ते काही प्रमाणात खरंसुद्धा आहे. कारण पाकिस्तानने असे हाताला पांढरा रुमाल बांधून मॅच खेळलेले मी नव्हती पाहिलेली. दडपणाखाली होती टीम. आणि त्याच्याबरोबर दुसरीकडे पाकिस्तान संघाविरुद्ध चाललेली टीका ही म्हणजे आई शपथ, म्हणजे त्यांच्या देशामध्ये काय पद्धतीची टीका होते हे साधं हे एक अगदी छोटंसं उदाहरण म्हणून मी तुम्हाला दाखवतो. हे पटकन बघा. ये जो नजम सेठी के लगाए हुए पौधे हैं, आपकी बॉलिंग की तबाही, आपकी बैटिंग की तबाही, द मैच विनर, अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, सुभान अल्लाह. झेपेल आपल्याला अशी आरडाओरडी झेपेल? मला खरंच सांगा, खेळ आहे हा. त्यांचा संघ प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, पण त्यांच्या माध्यमांचा, माजी खेळाडूंचा इतका काही आरडाओरडा चालू होतो, इतका काही दडपणाचं ओझं असतं की जणू काही मला असं त्यांना विचारावं असं वाटतं बाबर आझमला की का रे बाबा, हे टीका करणारे माजी खेळाडूंनी त्यांनी खेळलेल्या सर्व टेस्ट मॅचेस, त्यांनी खेळलेले सर्व वर्ल्ड कप हे जिंकलेले आहेत की काय, इतक्या अधिकारवाणीने सगळेजण टीका करत असतात. एनिवे, त्यांचा गोष्टी त्यांना लखलाभ. आपण भारतीय संघाविषयी बोलूया. कारण भारतीय संघाने जो हा विजय मिळवला आहे तो विजय एकतर्फी विजय आहे आणि ह्याच्यामध्ये 3 सामने झालेले आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये मला एक पॉईंट दिसतो, ते म्हणजे मधल्या षटकांमध्ये भारतीय संघ सामन्यावरचा ताबा हा हळूच हलके स्वतःकडे घेतं. ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धचं जर का पाहिलं तर सुरुवात त्या मानाने बरी केलेली होती आणि त्याच्यानंतर कुलदीप यादवनी ज्या 2 विकेट काढल्या, नंतर अश्विननी जी पकडून बॉलिंग टाकली, त्यांनी झालं असं की ऑस्ट्रेलियन टीम हा मधल्या काळामध्ये एकदम धावांविना शुष्क पडलेला होता आणि म्हणून धावसंख्या जास्त झाली नाही. इवन बॅटिंग करताना सुद्धा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरुवात भारताची पडझडीने झालेली होती. मधल्या षटकांमध्ये शांत खेळ करून विराट कोहली आणि KL राहुलनी सामना जो आहे तो भारतीय संघाकडे खेचला. तीच गोष्ट अफगाणिस्तानविरुद्ध बघायला मिळाली की बॅटिंग त्यांची चांगली होत होती, पण तरीही त्या पाटा विकेटवरती दिल्लीच्या छोट्या बाउंड्री लाईनवरती आपल्या गोलंदाजांनी परिणामकारक गोलंदाजी केली आणि त्यामुळे धावसंख्या ही त्या मानानं भयानक वाढली नाही. ह्यामुळे भारतीय संघाला नंतर सामना जिंकणे शक्य झालं. पाकिस्तान संघाविरुद्धचं उदाहरण घ्या. 2 आऊट 255 वरती पाकिस्तान संघ अगदी लॉन्चिंग पॅडसारखा थांबलेला होता की आता मोठ्या धावसंख्येकडे त्यांचा टेक ऑफ होणार आणि त्यावेळेला परत एकदा कुलदीप यादवनी एका बाजूनी 9 ओव्हर टाकल्या, जडेजानी परिणामकारक बॉलिंग केली, सिराज आणि बुमरानी बरोबर योग्य वेळेला विकेट काढल्या आणि 2 बाद 155वरनं 191 धावांवरती त्यांचा डाव संपला. 8 विकेट 36 धावांमध्ये केल्या. परत मिडल ओव्हरमध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजांनी योग्य कामगिरी केल्यामुळे हे शक्य झालेलं आहे. खूप जण असं म्हणतायत की अरे शार्दूल ठाकूरला का घेतात? भारतीय संघ नक्की काहीतरी विचार करतंय. हो, प्लीज लक्षात घ्या, जेव्हा विकेट हे बॅटिंगला पोषक असतं त्यावेळेला तुम्हाला स्पिनर 3 खेळून चालत नाहीत. चेन्नईच्या विकेटवरती बॉल थोडा ग्रीप होत होता, बॉल थांबून येत होता, फिरकीला थोडी मदत होत होती की लगेच भारतीय संघाने 3 स्पिनर खेळवले. काही जण म्हणतात की तुम्ही 3 फास्ट बॉलर म्हणजे शमीलासुद्धा का घेऊन खेळत नाही? माझ्या मनात सुद्धा तो विचार येतात. माझासुद्धा विचार तुमच्यासारखा आहे, मी नाकारत नाही. भारतीय संघाचा विचार असा आहे की ज्या वेळेला फलंदाजीला धक्का लागतो आणि अडचण निर्माण होते त्यामुळे त्या जागेवरती आपण ऑलराऊंडर खेळवला पाहिजे. जर बॅटिंगचा कॉन्फिडन्स वाढत गेला, संघाला असं वाटलं की आहे आता आपली बॅटिंग सेटल आहे, त्यातनं शुभमन गिल परत आलेला आहे, तर मग कदाचित आपण फुल 3 फास्ट बॉलर्सविषयी विचार करू शकतो. अगदी आपण शमीलासुद्धा घेऊन खेळू शकतो. त्यामुळे भारतीय संघ या सगळ्या गोष्टी खूप विचारपूर्वक करते. ह्याच्यावरती आपण विश्वास ठेवूया. मतभेद आपले असू शकतात. आपल्या एक कोणाला वाटतं शमीला घ्यायला पाहिजे, कोणाला वाटतं अश्विनला घ्यायला पाहिजे, मान्य आहे, हरकत नाही. काही जण म्हणतात सूर्यकुमार यादवला खेळवायला पाहिजे. अरे कुठं आणि कसं? त्यामुळे हे विचार आपण मांडूयात, पण त्याच्या मागं भारतीय संघाची भूमिका काय हे फक्त मी तुम्हाला समजून सांगितलं आणि तुमचे विचार जे तुम्ही मांडतायत
त्यांनी आता 70,000चा आकडा सबस्क्रायबरचा पार झालेला आहे यूट्यूबचा. म्हणून परत एकदा तुम्हाला आठवण करतो की माझं प्लीज यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल हे सगळं शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका, म्हणजे आपल्यातला हा संवाद चालू राहील. त्याचबरोबर पाकिस्तान संघाचं सुद्धा एकदम एका सामन्याने मनोबल खूपच खाली गेलं. मिकी आर्थर जो त्यांचा कोच आहे त्यांनी लगेच कोल्हेकुई केली की अरे हे गाण्याचे नाचण्याचे कार्यक्रम, तामझाम, सामन्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात फटाके उडवले गेले. ते मला सुद्धा थोडंसं असं वाटलं की अरे फायनल मॅच जिंकल्यासारखे एवढी आतिषबाजी करायची काय गरज आहे. ते मलाही थोडं पटलं नाही. पण संयोजकांना एवढा उत्साह होता की त्यांनी ती तयारी करून ठेवलेली होती. त्याच्या सगळ्याच्या परिणामामुळे पाकिस्तानचा संघ, त्यांचा सपोर्ट स्टाफ हे थोडेसे धास्तावले असंच म्हणायला पाहिजे. एक तर सामन्याचं दडपण त्यांच्यावरती होतं, ते थोडेसे मेंटली डाऊन होते, त्यातनंही एवढा मोठा पराभव झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही एवढी आतषबाजी बघताय. या सगळ्याच गोष्टी त्यांना पचवणं थोडंसं अवघड गेलं. मिकी आर्थरनी कोल्हेकुई जी केली त्याच्यात हे म्हणली की ही ICCची मॅच आहे असं वाटलं नाही. इतकी दादागिरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची होती. अगोदर गाणी बजावणं काय, पण त्याच्यामागं उद्देश असा होता की खूप प्रेक्षकांना सामावून घेण्याकरता अगोदरपासून त्यांनी गेट्स उघडली होती. लोकांना आत बसण्यासाठी लवकर बसावं आणि त्याच्यानंतर त्यांचा वेळ कसा जाईल म्हणून एवढा रंगारंग कार्यक्रम अरेंज केलेला होता. तो कार्यक्रम किती रंगला, मला जास्त रंगला असं वाटत नाही, परंतु ते महत्त्वाचं नाही आहे. स्टार स्पोर्ट्सवरती तो दाखवला गेला नाही कारण तो ओरिजिनल टेलिकास्टचा भाग नव्हता. त्यामुळे त्यांनी तो दाखवला नाही आणि ते सुद्धा योग्य झालं, कारण तो कार्यक्रम मैदानात हजर असलेल्या प्रेक्षकांच्या करमणुकीपुरताच मर्यादित होता. आपण कोण कोण, सुनिधी चौहान, शंकर महादेवन, एक अरिजित सिंग, एकाहून एक सुखविंदर सिंग, एकाहून एक लोकांनी तिथं परफॉर्म केलं. म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी हा खर्च म्हणजे अगदीच पॉकेट मनीचा खर्च आहे. त्यामुळे त्यांनी तो केला. परंतु या सगळ्या गोष्टींनी पाकिस्तान संघ हा नक्कीच धासावलेला आहे. आता अजून एका मुद्द्यावरती मी येतो जो अत्यंत महत्त्वाचा आहे. अहमदाबादला भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी जेव्हा आम्ही मैदानाकडे निघालेलो होतो, आम्ही सुखावह अवस्थेत होतो. पत्रकारांना त्या गोष्टीचा त्रास होत नाही कारण आमची व्यवस्थित काळजी घेतली जाते. मी उगाच आम्हाला दगदग झाली, आम्ही खूप कष्ट केले, थापेबाजी करत नाही, आमची सगळी उत्तम सोय केली जाते. परंतु मैदानावरती जे प्रेक्षक जात होते त्यांची मात्र मला खरोखर दया आली. 35 डिग्री टेम्परेचर सामना चालू व्हायच्या अगोदर 2 तास होतं. सामना चालू व्हायच्या अगोदर 1 तास तेच टेम्परेचर 36-37 पर्यंत गेलं. मैदानामध्ये जाण्याकरता कितीही चांगली व्यवस्था केली तरी अंदाजे पाऊण तास उन्हामध्ये सगळ्या लोकांना थांबावं लागत होतं आणि रांग ती हळूहळू पुढं जात होती. ही गर्दी कदाचित तुम्हाला या फोटोमधनं कळू शकेल. ती गर्दी भयानक होती आणि हे सगळं करून तुम्हाला आत जात असताना काही न्यायची परवानगी नाही आहे. आत गेल्यानंतर मुफ्त पाणी दिलं जाईल सांगून एक छोटा ग्लास फक्त त्यांना पाण्याचा मुफ्त दिला गेला आणि त्याच्यानंतर आत पाण्याची बाटली 150 रुपयाला विकली जात होती. अगदी पिचकूट एवढंसं पॅटीस हे 100 रुपयाला विकलं जात होतं. क्रिकेटच्या वाहत्या गंगेमध्ये सगळेजण हात धुवून घेत आहेत, प्रायोजक घेत आहेत, सगळेच जण घेत आहेत आणि त्याचा फटका हा क्रिकेट रसिकांना, प्रेक्षकांना पडतो. याचं मला खूप वाईट वाटलं. ही गोष्ट मी तुम्हाला असं एकदम गंभीरून का सांगतोय प्लीज लक्षात घ्या. कालचा सामना बघत असताना कित्येक जणांना ती गरमी सहन झाली नाही, भोवळ आलेली आहे. काही जणांना बेशुद्ध अवस्थेच्या अलीकडची स्टेज असताना ॲम्ब्युलन्समध्ये अक्षरशः त्यांच्यावरती बेसिक उपचार केलेले आहेत. संयोजकांना याची कल्पना होती की काय असं मला वाटलं, कारण 12 का 15 ॲम्ब्युलन्स स्टेडियमच्या चारही बाजूला त्यांनी तैनात ठेवलेल्या होत्या. काही प्रेक्षकांना तर ॲम्ब्युलन्समध्ये घालून अक्षरशः हॉस्पिटलमध्ये भरती करायची वेळ आली. डिहायड्रेशनमुळे, पाण्याचा अंश कमी झाल्यामुळे. कारण एकीकडे 45 मिनटं त्या भयानक उन्हामध्ये मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत तुम्ही ती सिक्युरिटी क्लिअर करायची आणि नंतर आपल्या सीटवरती जाऊन बसायचं. तिथंसुद्धा जवळजवळ 40 ते 50% लोकांना सामना हाचा जो पूर्वार्ध होता, पहिली पाकिस्तानची बॅटिंग जी होती ती संपूर्णपणे उन्हात बसून सामना बघायला लागलेला आहे. याचा विचार संयोजक खरंच करतात का? मला याची कल्पना आहे की एवढ्या गांभीर्याने ते विचार करत असतील असं मला वाटत नाही.
क्रिकेटवरती क्रिकेट रसिकांचं एवढं प्रेम आहे की एवढ्या सगळ्या अडचणी सहन करूनसुद्धा मैदान भरलं जातं आणि तिथे गर्दी होतेच. कालच्या गर्दीच्यामध्ये अजून एक गोष्ट दिसून आली. क्षमता आहे 1,30,000ची क्षमता आहे. माझ्या अंदाजाने 1,00,000 ते 1,10,000 प्रेक्षक काल मैदानात हजर होते. त्याच्यामध्ये कमीत कमी 20,000 सीट्स या मोकळ्या होत्या, हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. चला, याच्यातल्या 5,000 सीट्स या मी म्हणेन की कदाचित ज्या प्रायोजकांना फुकटचे पासेस मिळालेले आहेत, ज्या क्लब्सना फुकटचे पासेस मिळाले आहेत, त्यांचे पदाधिकारी क्रिकेट रसिक नसल्याने ते आले नाहीत. पासेस होते आणि आले नाहीत, परंतु 15,000 सीट्स मात्र वाया गेल्या. क्रिकेट रसिकांना एकीकडे तिकीट मिळत नाही आणि दुसरीकडे तुम्ही सोल्ड आउटच्या पाट्या झळकवता. या सगळ्याच गोष्टी मला न पटणारे आहेत आणि त्यामुळे मला इथं हा मुद्दा मांडणं हे गरजेचं वाटलं. भारतीय संघाच्याबद्दल परत बोलतो. भारतीय संघामध्ये एका पाकिस्तानच्या खेळाडूंनी म्हणे रोहित शर्माला असं विचारलं, ती शाहीनशाह आफ्रिदीला सिक्सर मारल्यानंतर, अरे तुझ्या बॅटमध्ये नक्कीच काहीतरी वेगळी ताकद आहे. तेव्हा रोहित शर्माने असं करून दाखवलं. तो म्हटला, बॅटमध्ये नाही, इथं ताकद आहे. रोहित शर्मासुद्धा बोलायला आणि आरेला कार्य करायला घाबरत नाही. विराट कोहली खुन्नसनी करतो, हा हसत हसत करतो, एवढाच फरक आहे. भारतीय संघ आता पुण्याला येतोय. हो, माझ्या पुण्याला येतोय. आणि त्यातनंही हा ओरिजिनल भारत पाकिस्तान सामना हा 15 तारखेला होणार होता. तो 14 तारखेला केला गेला आहे, कारण नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे भारतीय संघाला एक अतिरिक्त दिवस इन अ वे विश्रांतीचा मिळणार आहे. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे 15 आणि 16 तारखेला भारतीय संघ विश्रांती घेणार आहे आणि 17 तारखेपासून बांगलादेश सामन्याची तयारी करणार आहे. हे म्हणत असताना मी अगोदरच सांगतो, बांगलादेशला पाण्याबाहेर नाक काढून द्यायचं नाही. याच्यासाठी भारतीय संघ विशेष प्रयत्न करायची शक्यता अजिबात नाकारत नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की थोडासा कानाडोळा केला तर एशिया कपमध्ये लगेच त्यांनी आपल्याला पराभवाचा झटका दिलेला होता. तो पराभवाचा झटका वर्ल्ड कपमध्ये चालणार नाही. त्यामुळे भारतीय संघ पुण्याच्या सामन्यामध्ये पूर्ण ताकदीविषयी मैदानात उतरेल, विश्रांती घेऊन मैदानात उतरेल आणि नवरात्र उत्सव दर्जेदार क्रिकेट खेळून साजरा करेल असा माझा अंदाज आहे. आणि त्याच्यासाठीच आता हा ब्लॉग झाला की मी बगबग थांबवणार आहे आणि पुण्याचा प्रवास चालू करणार आहे. त्यामुळे आता भेटूया माझ्या पुण्यातनं. तोपर्यंत तुम्हीसुद्धा बाकीचं क्रिकेट एन्जॉय करा आणि अर्थातच माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनल हे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.